या अंतर्गत आपण आज चर्चा करणार आहोत. ब्लॉक 2, नॅशनल इन्कम डिटर्मिनेशन इन अँड ओपन इकॉनॉमी विथ गव्हर्नमेंट, अर्थात राष्ट्रीय उत्पन्न निर्धारण सरकारसह खुली अर्थव्यवस्था, यावरती आज चर्चा करणार आहोत. यातला सब पॉईंट युनिट 6, फिस्कल पॉलिसी इन केन्सियन मॉडेल किंवा केन्स यांनी जे वित्तीय धोरण मांडलं किंवा वित्तीय मॉडेल तयार केली गेली, त्या अनुषंगाने याच्यातला डीप आपण युनिट 6 मध्ये चर्चा करणार आहोत. अर्थात समग्र लक्षी अर्थशास्त्र हा विषय सर्व व्यापक बाबीवर अभ्यास करणार आहे, विचार करणार आहे. एकूण घटकाशी संबंधित असणारा म्हणजे एखादी वित्तीय धोरणातली पॉलिसीज लागू केल्यानंतर ती एखाद्या विशिष्ट एरियापुरती, एखाद्या विशिष्ट व्यक्तीपुरती लागू होत नाही, तर ती सर्वांनाच समग्र पातळीवरचं धोरण हे लागू झालेलं असतं. म्हणजेच आपला SLR असेल, CRR असेल, कॅश रिझर्व्ह रेशो असेल, म्हणजेच रोख शिल्लक प्रमाण हे सुद्धा बँकांकडे किती असावं किंवा बँकांनी RBI कडे किती प्रमाणात ठेवी ठेवणं अपेक्षित आहे, या संदर्भातले निकष किंवा नियम हे निश्चित स्वरूपाचे समग्र पातळीचा विचार करून केलेले असतात. वित्तीय धोरणाच्या दृष्टीनं RBI ही शिखर बँक म्हणून आपण भारतात कार्यरत असणारी दिसून येते. अशा पद्धतीने इतर ज्या बँका काम करत असतात, राष्ट्रीयकृत बँका ज्या असतात, त्यांना नियम आणि अटी या सर्वस्वरूप या RBIच्या मार्फत येत असतात. या नियमाला अधीन राहून अर्थात प्रायव्हेट फायनान्स देखील, म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्टर असेल, प्रायव्हेट फायनान्स देखील या RBIच्या नियमांचा किंवा निकषांचा फॉलो करणं अपेक्षित असतं. काही प्रमाणात या राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा कोऑपरेटिव्ह बँका आणि ज्या प्रायव्हेट फायनान्स असतात त्यांचे निकष नियम हे वेगवेगळे असू शकतात, परंतु रूल्स अँड रेग्युलेशन ज्या RBIच्या अनुषंगाने आहेत तेच फॉलो करावं लागतात किंवा त्या अनुषंगानेच तसं निर्धारण केलेलं असतं, हे आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. फिस्कल पॉलिसीज इन केन्सियन मॉडेल जे आहे त्या मॉडेलच्या अनुषंगाने वित्तीय धोरण कशा पद्धतीचं असू शकतं किंवा त्या अनुषंगाने असणारा गुणक जो मागच्या युनिटमध्ये, युनिट 5 मध्ये आपण डीप त्याची स्टडी केली, त्या पद्धतीनं या युनिट 6 मध्ये केन्सियन धोरण काय असू शकतं, कशा पद्धतीनं ते राबवलं जाऊ शकतं आणि त्याचा वित्तीय धोरणाशी संबंध कशा पद्धतीने होऊ शकतो, याच्यावरती आपल्याला डीप पाहायचं आहे. तत्पूर्वी याच्या अनुषंगाने असणाऱ्या फिस्कल पॉलिसीज इन केन्सियन मॉडेल जे युनिट 6 म्हटलंय त्यातली असणारी इंट्रोडक्टरी पार्ट किंवा त्याची प्रस्तावना आपण पाहण्या अगोदर त्याची इंडेक्स बघूया. सरकारी धोरण किंवा गव्हर्नमेंट पॉलिसीज काय काय असू शकतील. आता इथं इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपल्याला काही बाब बघायचे आहेत. त्यानंतर सरकारी क्षेत्र किंवा गव्हर्नमेंट सेक्टर्स ज्याला म्हटलंय, इंट्रोडक्टर गव्हर्नमेंट सेक्टर अँड गव्हर्नमेंट स्पेंडिंग अँड मल्टिप्लाय, त्याचा सरकारी खर्च आणि गुणक त्याचा किती, म्हणजे सरकारने जर एखादी गुंतवणूक केली तर त्याच्या किती पटीने किंवा कशा पद्धतीनं जे धोरण आपण म्हणूया त्याची अंमलबजावणी होऊ शकते आणि याच्यातून आउटपुट मिळू शकतं किंवा कित्येक काळपर्यंत एखादी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. याच्यात गव्हर्नमेंट एक्सपेंडिचरचा किंवा स्पेंडिंग म्हटलं तिथं एक्सपेंडिचर आणि पेंडिंग सेम वर्ड इन इंग्लिश. पण या ठिकाणचं सरकार धोरण कशा पद्धतीचं असू शकेल त्या अनुषंगाने स्वयंचलित स्टॅबिलायझेशन, ऑटोमॅटिक ज्या काही स्टॅबिलायझेशन्स असतात त्या कशा पद्धतीने असू शकतील त्या अनुषंगाने म्हटले. सरकारी खर्च आणि कर दरातील बदलाचा परिणाम, यात सरकार कशा पद्धतीने अवलंबून असू शकतं किंवा त्याचे टॅक्सेशनचे रूल्स अँड रेग्युलेशन जे आहेत, अंदाजपत्रिके धोरण मांडलं जातं त्यावेळेला सरकारकडून अशा पद्धतीचं एक वित्तीय धोरण आपण म्हणूया, वित्तीय शिस्त निर्माण करण्यासाठी मग राज्याचं असेल, देशाचं असेल, त्या अनुषंगाने एक बजेट हे डिक्लेअर केलं जातं आणि या बजेटच्या अनुषंगाने उत्पन्नाचे सोर्सेस कव्हर करण्याचा प्रयत्न हे सरकारकडून केलं जातं. जास्तीत जास्त टॅक्स उच्च उत्पन्न गटावर कसे लादता येतील आणि उच्च उत्पन्न गटातून उत्पन्न काढून घेऊन ते निम्न उत्पन्न गट किंवा अल्प उत्पन्न गटामध्ये त्याचं वितरण विनिमय करण्याच्या दृष्टीनं सरकारकडून प्रयत्न केले जातात. सरकार खर्च करताना आणि उत्पन्न मिळवताना ही वेगवेगळ्या पद्धतीची स्ट्रॅटेजी राबवते, परंतु प्रत्येक एक रुपया किंवा त्यातला एक पैसा
हा कशा पद्धतीने आला आणि कशा पद्धतीने गेला याचं अकाउंटन्सी किंवा अकाउंट आपण म्हणूया डिटेल पद्धतीनं खर्च आणि उत्पन्न मांडावं लागते किंवा तशी मांडणी त्याच्यात करावी लागते. सरकार अर्थसंकल्प सादर करत असतं आणि फिस्कल पॉलिसी किंवा आपले वित्तविषयक धोरण हे मांडत असतं. आरबीआय हे तिमाही स्वरूपाचं धोरण आपलं राबवतं. खरं तर लॉंग टाईम पॉलिसी सुद्धा किंवा वार्षिक धोरणं सुद्धा राबवली जातात, परंतु बँकिंग क्षेत्रात किंवा अर्थव्यवस्थेमध्ये वारंवार होणारे बदल हे लक्षात घेता तिमाही स्वरूपाचं किंवा दर 3-3 महिन्याला काही धोरण राबवताना आपण पाहत असतो. इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण असं पाहत आहोत की केन्सियन मॉडेल ही सरकारची जी काही क्षेत्र आहे किंवा आम्ही त्याचे दोन क्षेत्र पी सेक्टर मॉडेल असं म्हटलं जातं किंवा 3 सेक्टर मॉडेल असं म्हटलं जातं. या दोन क्षेत्रावरती उत्पन्नचा कशा पद्धतीनं म्हणजे फर्म सेक्टर असेल आणि हाऊस होल्ड सेक्टर आपण म्हणूया, या दोन क्षेत्रावर त्याचा कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो. सरकारी धोरणात निश्चितपणे उत्पन्न किंवा कौटुंबिक क्षेत्र त्याला म्हटलं जातं आणि उद्योग क्षेत्र असे दोन क्षेत्र ज्या वेळेला आपण अभ्यासाला घेतो त्या दोन्ही क्षेत्रावरती वित्तीय धोरणाचा किंवा या फिस्कल पॉलिसीचा इम्पॅक्ट हा पडणारा असतो. ज्या पद्धतीनं कुटुंब संस्थेकडं भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 घटक असतात आणि ते उद्योग संस्थेला किंवा फर्म सेक्टरला प्रोव्हाइड केले जातात. परंतु मिळणारा प्रॉफिट किंवा नफा कशातून जास्त आहे त्याचा प्रायोरिटीने म्हणजे भांडवलाच्या साठी जर विचार केला तर उद्योग क्षेत्र हे कुटुंब क्षेत्राकडून घेतात, परंतु डायरेक्ट एखाद्या कुटुंबाकडून घेण्यापेक्षा वित्तीय संस्था मध्यस्थाकडं हा पैसा कसा येईल म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर समजा आपण उदाहरणासाठी असं घेऊया की एका व्यक्तीला ₹100 एवढा पगार मिळतो. ₹100 इन इन्कम हे ऑर्डर ऑर सॅलरीज ₹100 एवढी पगार मिळणार आहे किंवा उत्पन्न मिळणार आहे आणि हे ₹100 आलेलं कुठं बँक अकाउंटला आपल्याला दिसेल. या बँक अकाउंटनुसार मी मगाशी जे म्हटलं ते उत्पन्न हे बँकेकडे आलेलं बँक आहे असं स्वतःकडे ठेवीलच असं होत नाही. त्याच्यासाठी जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत मगाशी सांगितल्या पद्धतीनं SLR असेल, CRR असेल, कॅश रिझर्व्ह रेशो असेल, बँक रेट्स असतील, या धोरणांमध्ये आपल्या बदल करून किंवा या धोरणांच्या आधारावरती बँक आलेले ₹100 हे काही रोख स्वरूपात रक्कम ठेवेल, त्यातली काही रक्कम हे वेगवेगळ्या धोरणानुसार आरबीआयकडे ठेवी वेगवेगळ्या याच्या मार्फत वितरित केली जाईल आणि काही रक्कम जी शिल्लक उरेल त्या रकमेवरती इंटरेस्ट रेटच्या अनुषंगाने होम लोन्स असतील, कार लोन्स असतील किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीचे लोन्स असतील ती त्या बँकेच्या मार्फत प्रोव्हाइड केली जाते आणि बँक त्यावरती वित्तीय मोबदला घेण्याचा प्रयत्न करेल म्हणजेच इंटरेस्ट रेट त्याच्यावर लादला जाईल. तो इंटरेस्ट रेट म्हणजेच प्रॉफिट असेल आणि बँका आपले प्रॉफिट मिळवण्याचं काम म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट बरोबरच इंटरेस्ट रेट घेण्याचं काम करेल आणि त्यातून होणारे फायदे हे वेगवेगळ्या पद्धतीचे निश्चितपणे बँकेला दिसतात. कोणती बँक बुडाली, डबघाईला आली किंवा उत्पन्न नाही असं होत नाही, कारण त्यांच्याकडे असणारे एम्प्लॉईज जे आहेत तेवढ्या प्रमाणात ज्या उत्पन्न मिळवण्याचे सोर्सेस जे आहेत तेवढ्या ब्रँचेस वाढवण्याचं काम केलं जातं. ऑनलाईन सिस्टम असल्यामुळं आधुनिक पद्धतीनं बँक आपलं उत्पन्न कमवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करते म्हणजे कमी लोकांमध्ये किंवा कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल या दृष्टीने त्याच्यातून प्रयत्न केले जातात. म्हणजे जी उत्पन्न उद्योग संस्था असेल किंवा एखादा कुटुंब संस्था असेल, एखादा उद्योग आणि कुटुंब यांच्यातील आलेला उत्पन्नाचा प्रवाह आणि परत वस्तूचा होणारा प्रवाह हा चक्राकार गतीने सतत फिरत असतो, म्हणून 2 सेक्टर मॉडेल म्हटलं जातं. आणि यालाच पुढचा टप्पा 3 सेक्टर मॉडेल जो आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट्स कशा पद्धतीनं प्रोव्हाइड करते भांडवल आणि गव्हर्नमेंट कशा पद्धतीने वेगवेगळ्या सोयी-सुविधा देते त्या अनुषंगाने सुद्धा 3 सेक्टर मॉडेल देखील महत्त्वाचं असतं. AD इज इक्वल टू C+I+G म्हणजे गव्हर्नमेंटचा रोल हा जर म्हणजे मिळालेलं एकूण उत्पन्न हे कशा पद्धतीने मिळतात तर त्या ठिकाणच्या कन्झम्पशन्स असेल, इन्कम्स असेल आणि गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने मिळालेलं उत्पन्न असेल गव्हर्नमेंटकडून म्हणजे सरकारने समजा मला गॅस सबसिडीमध्ये दिला असेल, अनुदानाच्या स्वरूपात दिलं असेल तर तेवढी रक्कम ही उत्पन्न म्हणून माझी विचारात घेणं अपेक्षित असतं. ही उत्पन्नाचे रेशो हा बदलेल किंवा तेवढाच राहील हा दरवेळेला अंदाजपत्रकीय धोरणावरती आणि त्या ह्याच्या किमतीवरती प्रामुख्याने अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे सरकारी क्षेत्र
गव्हर्नमेंट सेक्टर्स जे आहे ते कशा पद्धतीनं काम करतं. एक सरकार खरेदी करत असताना उत्पन्न उत्पादनाच्या समतोल स्तरावर परिणाम करत असतं. सरकार खरेदी करत असताना उत्पन्न आपल्याला जास्तीत जास्त मिळवण्याच्या दृष्टीनं आणि उत्पादनाची देखील समतोल पातळी कशी राहील या अनुषंगाने सरकारी क्षेत्र प्रयत्न करतं. म्हणजे जनतेकडून उत्पन्न काढून घेत असताना त्यांना त्यांच्या उपजीविका आणि त्यांच्या गरजा या देखील राहिल्या पाहिजेत किंवा असल्या पाहिजेत. म्हणजे निश्चितपणे आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की सरकार एक विशिष्ट प्रकारचं ध्येय धोरण हे प्लॅन करून राबवत असतं. दर वर्षासाठी अंदाजपत्रक किंवा वित्तीय धोरण जे आहे ते मांडलं जातं. अंदाजपत्रकाला वित्तीय विवरणपत्र असं मराठीमध्ये म्हटलं जातं. दरवर्षी हे अंदाजपत्रक दर वर्षाचा विचार करून म्हणजेच त्या देशाच्या जसं भौगोलिक सीमारेषेच्या आत आणि भौगोलिक सीमारेषेच्या बाहेर देखील काही बाबी म्हणजे सेवा क्षेत्राचं काम हे बाहेरच्या परराज्यात सुद्धा असू शकतं किंवा दुसऱ्या देशामध्ये असू शकतं. त्यामुळं वेगवेगळ्या क्षेत्रामधनं येणारं उत्पन्न हे 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीचा विचार करून विचारात घेतलेलं असतं. उत्पादनाच्या समतोल स्तरावर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो. जीएसटीच्या अनुषंगाने आता जे आपण म्हणतोय की त्याच्यातले जे दर आहेत ते कसे कॉन्स्टंट ठेवता येतील, स्थिर ठेवता येईल. वस्तू आणि सेवा त्यामुळे सरकारी खरेदी जी आहे ती कशा पद्धतीने महत्वाची आहे त्यात विचारात घेतलं जातं. गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजेच वस्तू आणि सेवाच्या अनुषंगाने सुद्धा कारण सरकारलाही काही वस्तू आणि सेवा खरेदी कराव्या लागतात. त्याचा मोबदला द्यावा लागतो. कारण सरकारने वस्तू जर खरेदी केलेला तर त्याचं वितरण हे अल्प दरामध्ये त्यापेक्षा जास्त प्रॉफिटमध्ये करणं हे सरकार कधीही करू शकत नाही किंवा कोणतंही सरकार हे एखादी वस्तू खरेदी करणं आणि ती जास्त किमतीला विकणं असं सरकारचं धोरण कधीही असू शकत नाही. त्यामुळे सरकार हे ज्यावेळेला गरजेच्या वस्तू असतात त्यावेळेला त्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात आणि त्या अल्प दराने प्रोव्हाइड करतात किंवा अल्प दरामध्ये त्याचं वितरण करत असणारा दिसून येतं आपल्याला. वस्तू आणि सेवा मग सेवा देखील म्हणजे आरोग्य सेवा आहे, बँकिंग सेवा आहे, ही देखील अल्प दरामध्ये किंवा कमीत कमी किमतीमध्ये कशी देता येईल याच्यावरती सरकार आपलं धोरण राबवत असतं. वस्तूच्या मार्फत स्वस्त धान्य दुकान सांगितलं तशा पद्धतीने एज्युकेशन शिक्षण सेवा ही देखील अल्प दरामध्ये सर्वांपर्यंत शिक्षण कसं पोहोचू शकतं त्या दृष्टीने त्याच्यात मांडणी केलेली असते. त्यामुळे सरकारी खरेदी किंवा सरकारकडून होणाऱ्या ज्या काही घटकांची मागणी असते ती वेगवेगळी असू शकते. त्यामुळे सरकारी खरेदी हा महत्त्वाचा घटक आहे. वस्तू आणि सेवा किंवा त्यामुळे सरकारी खरेदी ही कशा पद्धतीने कार्यरत असू शकते याबद्दल उत्पन्न किंवा त्याचं उत्पन्न कसं वाढवून किंवा आहे तसं कसं राहू शकतं या दृष्टीने पाहिलं जातं. एडी इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी नियोजित किंवा स्वायत्त गुंतवणूक आहे जी उत्पन्नापासून स्वतंत्र आहे. नियोजित किंवा स्वायत्त गुंतवणूक म्हणजे त्याचं प्लॅनिंग असतं आणि स्वायत्त म्हणजे स्वतंत्र गुंतवणूक आपण म्हणूया की त्या अनुषंगाने त्याची मांडणी किंवा वाहपूळ केला जातो जी उत्पन्नापासून स्वतंत्र आहे. दुसऱ्या शब्दात आपण असे गृहीत धरतो की गुंतवणूक ही स्थिर आहे. ही गुंतवणूक त्याच्यात बदललेली नाही किंवा सरकारी क्षेत्र जे आहे ते व्यक्तीकडून कर वसूल करत असल्याने त्यात काही बदल होऊ शकतात. उपभोग कार्यामध्ये सी बरोबर सी प्लस आय प्लस सी वाय म्हणजेच उपभोग त्यावरती अवलंबून आहे आणि सरकारी क्षेत्रात किंवा व्यक्तीकडून कर वसूल करताना त्यात काही बदल होऊ शकतात. उपभोग कार्यामध्ये होणारा जो बदल आहे तो देखील विचारात घेणं अपेक्षित असतं. सी बरोबर सी प्लस आय किंवा सी प्लस सी वाय उपभोग अवलंबून आहे आणि सरकारी क्षेत्र जे आहे त्या अनुषंगाने त्याच्यात बदल करतं किंवा त्या घटकांमध्ये दुसऱ्या कशा फायदेशीर ठरतील बाबी याच्यावरती सरकारी क्षेत्र निश्चित प्लॅनिंग करून आपली मांडणी करत असतं. त्याचबरोबर आपल्याला इथं जे सांगण्यात आलं होतं की इंट्रोडक्टरी पार्टमध्ये एडी इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी म्हणजे उपभोग आणि इन्कम या किंवा इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने आहे किंवा जी गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने आहे सरकारी क्षेत्र असेल तर यात कशा पद्धतीने बदल होऊ शकतो त्याचा विचार देखील अपेक्षित असतो. एडी इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी या आधारावरती सुद्धा आपल्याला एकूण मागणी किंवा एकूण डिमांड कशी आहे ती समजेल. आता एकूण मागणी जर समजली तर त्याच्यावर इन्फ्लेशन रेशो कशा पद्धतीने बदलेल ते देखील त्याच्यात सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे एकूण मागणी जर बदललेली असेल तर ती किती प्रमाणात बदलेल
आणि मागणी जर वाढलेली असेल तर निश्चितपणे किमती देखील वाढायला मदत होते किंवा किंमत वाढ आपण नंतर त्यालाच भाववाढ म्हणू शकतो. आणि ही वेगाने जर वाढ होणारी असेल म्हणजे काही ठराविक पातळीपर्यंत किंमत वाढावी अशी अपेक्षा तर निश्चितच असते. परंतु ही वाढलेली किंमत पातळी जी आहे ती कशा पद्धतीने होऊ शकते किंवा त्याची अंमलबजावणी कशी होईल ते त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. नियोजित किंवा स्वायत्त गुंतवणूक त्याच्यात विचारात घेतली. उत्पन्नापासून स्वतंत्र आहे. दुसऱ्या शब्दात आपण असे गृहीतच धरलेलं आहे की इन्व्हेस्टमेंट सुद्धा स्थिर आहे. कारण एखाद्या क्षेत्रातली गुंतवणूक वाढवणं किंवा कमी करणं हे वेगवेगळ्या घटकावर अवलंबून असू शकतं. दुसऱ्या शब्दात त्याला काही गुंतवणूक स्थिरता मग सरकारी कर वसूल जे आहे किंवा कर सवलत जी आहे ती कशी लागू करता येईल. टॅक्सेसमधून कशी टॅक्समधून तर खरं सवलत देता येत नाही परंतु सॉरी जीएसटी मधून देता येत नाही परंतु टॅक्समध्ये कसं कमी करता येऊ शकतं ते दरवर्षी अंदाजपत्रकीय धोरणामध्ये सरकार हे राबवत असतं. त्यानंतर सरकारी खर्च आणि गुणक. सरकारी खर्च किंवा गुणकाची संकल्पना म्हणताना 1 डिवायडेड बाय 1 मायनस सी म्हणजे आलेलं एकूण उत्पन्न जे आहे ते 1 असं विचारात घेतलेलं आहे आणि सी म्हणजे कन्झम्पशन त्या अनुषंगाने विचारात घेतलेलं आहे. सरकार वस्तू आणि सेवांची खरेदी करते. सरकार वस्तू ज्या आहेत त्या कमी किंवा सरकारी गुणक जे आहे ते जीच्या अनुषंगाने दर्शवू शकतो. तर आपण जी लहान आहे आणि जी किंवा गव्हर्नमेंट सेक्टर जे आहे ते नेहमी कमी फायदेशीर असणार दिसून येतं. व्यक्तीच्या दृष्टीनं जी गुंतवणूक आहे ती जास्त फायद्याची असू शकते असे म्हणू शकतो. म्हणजे कमी सरकारी गुणक जी असे दर्शवतो तर आपण जी हा कमी आहे किंवा अल्प आहे कारण मायनस टू सी मधून तो कमी केलेला आहे म्हणजे गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने मिळणाऱ्या सोयी. तेच उदाहरणाच्या सहाय्याने जर सांगितलं सहयोगाने स्पष्ट करू शकतो. जर सी इज इक्वल टू 0.8 आणि टी इज इक्वल टू 0.2 असे याच्यातून दर्शवलं जातं किंवा असं दिसून येते. म्हणजे सरकारी खर्च आणि गुणक या दोन्ही बाबतीमध्ये आमूलाग्र स्वरूपाचे बदल झालेले दिसतात. या बदलाच्याच अनुषंगाने गुणक तत्व किंवा गुणक परिमाण हे वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करत असल्याचं आपण पाहतो. म्हणजे गुणक त्वरक प्रवेग या संकल्पना इन्व्हेस्टमेंटचे किंवा गुंतवणुकीशी निगडीत आहेत. त्यामुळे गुंतवणुकीचा दर हा कसा बदलू शकतो किंवा सरकार वस्तू आणि सेवांची जी खरेदी करते ती कशा पद्धतीने करेल तो भाग त्याच्यात महत्त्वाचा आहे. कमी सरकारी गुणक जे आहे ते किती असू शकतं कमी किंवा अल्प असू शकतं तर तुलनात्मकरित्या एकूण उत्पन्न जे आहे ते व्यक्ती पातळीवर म्हणजे सरकार स्वस्त धान्य दुकानातून जे काही सोयी सुविधा पुरवतं ते अल्प काळासाठी असू शकतं ते दीर्घकाळासाठी असेलच असं नाही. त्यामुळे समग्र धोरण हे विशिष्ट पातळीवर विशिष्ट कालखंडात परंतु सर्व व्यापक म्हणजे सर्वांनाच फायदे देण्याच्या दृष्टीनं राबवलेलं आपण पाहतो किंवा राबवलेलं असतं. त्यानंतर स्वयंचलित स्टेबिलायझर्स म्हणजे स्वतः लायझर्स या विचारवंतांनी आपली मांडणी करताना सरकारमधील स्टेबिलिटी आणि खर्चाच्या बाबतीत काही बाबी मांडलेल्या आहेत. अर्थसंकल्प जो अशा प्रकारे अर्थाच्या तीनुसार किंवा तिन्ही बाबीच्या अनुषंगाने आपण बदलतो किंवा त्याचं जीडीपी स्थिर करण्यासाठी प्रयत्न केला जातो. या तिन्ही बाबी कुठल्या तर मगाशी सांगितल्याप्रमाणे कुटुंब संस्था असेल उद्योग संस्था असेल म्हणजे फर्म म्हटले आणि सरकारला स्वतःला सुद्धा टिकवण्याच्या दृष्टीनं आपलं वित्तीय धोरण किंवा अंदाजपत्रकीय धोरण मांडावं लागतं. फिस्कल पॉलिसी कशी मांडावी लागते आणि या पॉलिसीतून कधी मांडणे शक्य असतं ज्या वेळेला सरकार हे बहुमतात आलेलं असेल. म्हणजे एखाद्या राज्याचं किंवा एखाद्या देशाचा ज्या वेळेला सरकार आपण विचार करतो राज्यासाठी आमदार आणि देशासाठी खासदार ज्याचे लोकप्रतिनिधी हे जास्त असतील त्यावेळेला तो निर्णय बहुमताने झालेला दिसेल. अल्पमत असतील म्हणजे 2-3 पक्ष एकत्र येऊन जर सरकार असेल तर त्या ठिकाणी अनेक अडचणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यात घेतलेला एक निर्णय हा कुणाच्या फायद्याचा आहे कोणत्या जनतेच्या फायद्याचा आहे त्याचा विचार होतो आणि त्यामुळे एखादा पक्ष स्वतःला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं सरकारचे जे स्टेबिलायझेशन कशा पद्धतीने आहे स्थिरता आहे ते देखील फार महत्त्वाचं असतं. जर सरकार स्थिर असेल तर जसं की आपण भारतातलं आता पाहिलं तर बहुमतात आलेलं केंद्र सरकार हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे बीजेपीचं जे सरकार आहे त्यांचे असणारे खासदार
हे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याच्यामुळं बहुमताच्या आधारावरती पंतप्रधानांची निवड हा त्या पक्षाच्या मार्फत केली जाते आणि देश चालवण्याच्या दृष्टीने ती जबाबदारी त्या पक्षाकडे येत असते. अर्थात विरोधी पक्ष हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो आणि त्यामुळं विरोधी पक्षाकडून होणाऱ्या मागण्या किंवा होणाऱ्या ज्या काही बाबी आपण म्हणूया, स्पष्टता, सरकारकडच्या असणाऱ्या उणिवा ते दाखवून देण्याचं काम हे प्रभावीपणे करत असतात. परंतु विरोधी पक्ष हा एक असू शकतो. सरकारमध्ये येत असताना काही वेळेला जर मेंबर बॉडी जर कमी असेल तर असणारे निवडून आलेले जे काही लोकप्रतिनिधी म्हणूया त्यांची जर आघाडी करावी लागली म्हणजे 2-3 पक्ष एकत्र येऊन जसं आता आपण महाराष्ट्रात जर वेगवेगळी उदाहरणं पाहिली तर महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार होतं का? तर मागच्या वेळेला तिन्ही पक्षाचं सरकार होतं. आत्ता जर पाहिलं किंवा मागे कित्येक वर्षापासून आपण पाहतोय महाराष्ट्राच्या अनुषंगाने 2 पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात. परंतु मागच्या वेळेला आपण आता पाहिलं की 3 पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन केलं होतं आणि इतर असणारे अपक्ष असतील किंवा छोटे पक्ष असतील त्यांना देखील सरकार आपल्यामध्ये सामावून घेत असतं. परंतु विरोधक तरीही शिल्लक असतात आणि ते विरोधक आपली स्थान किती प्रभावीपणे मांडू शकतात त्याच्यावरती सरकारमधला जाग आणण्याचं काम किंवा वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत ते करण्याचं काम करतं. परंतु आघाडीचं सरकार असेल किंवा अल्पमतातलं सरकार असेल जेमतेम जर त्यांचे मेंबर बॉडी असतील मग अगदी ग्रामपंचायत असू द्या किंवा जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समित्या, नगरपालिका, कॉर्पोरेशन्स असू द्या, त्या एरियामध्ये त्यांची मेंबर बॉडी ही जास्त असणं अपेक्षित असतं. अन्यथा 2-4 किंवा 10-5 असतील, 50 असतील तर एकाकडून दुसऱ्याकडे जाण्याचा प्रवाह जर असेल तर अचानक मध्ये सरकार कोलमडण्याची शक्यता असू शकते किंवा तशी निर्माण होईल आणि सत्ता स्थापन करताना किंवा एखादा निर्णय घेताना तो ठामपणे घेता येत नाही कारण इतर लोक दुखावण्याची शक्यता असते आणि त्यामुळं ते पक्ष सोडून जातील कदाचित. महाराष्ट्रामध्ये जसं की आपण पाहतो की एका सरकारमधनं स्थिर सरकारमधनं 3 पक्षांनी एकत्र येऊन सरकारमधनं एका विशिष्ट पक्षातले काही आमदार हे फुटले आणि दुसऱ्या विरुद्ध पार्टीला जाऊन मिळाले. त्याच्यामुळं त्यांचं सरकार महाराष्ट्रात निर्माण झालेलं दिसून येतं. म्हणजे पक्ष कोणताही असो अशा पद्धतीचे एकातून दुसऱ्याकडे स्थानांतरित होणं किंवा पाठिंबा आपला काढून घेणं असं होण्याची शक्यता या अल्पमताच्या अनुषंगाने होऊ शकते. त्यामुळे स्टॅबिलिटी असणारं सरकार किंवा विरोधक ह्या तेवढा जर हे असेल प्रभावी असेल तर सरकारला जेरीला आणून सोडतो आणि आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच सरकार चालवण्याची जबाबदारी ही त्या पक्षाचीच आहे परंतु विरोधी पक्ष देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. सत्तेवर असणाऱ्या पक्षाला बहुमत जर असेल आणि एकच पक्ष असेल 2-3 पक्ष किंवा जास्त पक्ष असण्यापेक्षा तर त्याचे फायदे आपल्याला अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने होतात. वेगवेगळ्या देशातले उद्योगधंदे जे असतात ते देशात यायला प्राधान्य देतात कारण स्थिर सरकार आहे. कारण अचानक जर सरकार गेलं तर मंजूर झालेली कामं जी असतात जी मिळणारी कामं असतात काही टप्प्यांमध्ये मंजुरी झालेली असतात ती कामं कदाचित बंद पडण्याची शक्यता असते आणि त्याचा तोटा किंवा त्याचं नुकसान हे मोठ्या प्रमाणावर सरकारला भोगावं लागतं. त्यामुळे असे राज्याचं नुकसान होत असतं. त्याचबरोबर त्या कंपन्या असतील उद्योगधंदे असतील जे आपण FDIच्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो ती इन्व्हेस्टमेंट तुलनात्मकरित्या त्या एरियामध्ये कमी येईल किंवा नाखुश असतील त्या एरियामध्ये यायला कारण स्थिर सरकार नाही आहे. कारण देय धोरणं जर बदलली तर कदाचित टॅक्स वाढतील किंवा टॅक्स वाढणार नाहीत परंतु इतर सोयीसुविधांमध्ये किमती वाढलेल्या असतील. इतर काही फॅसिलिटीज ज्या दिलेल्या असतात. एखादा उद्योगधंदा सुरू होण्यासाठी किंवा एखादा उद्योगधंदा येण्यासाठी त्या राज्याने त्या देशाने अनेक अटींमध्ये सवलती दिलेल्या असतात. कारण कोणताही उद्योग हा नव्याने ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो उद्योग स्थापन होत असताना मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. म्हणजे उत्पन्न मिळवताना सुरुवातीला ते झिरो असू शकतं कारण इन्व्हेस्टमेंट ही कमी असते सुरुवातीला त्यामुळे गुंतवणुकीवरती जास्त खर्च होतो. वेगवेगळ्या पद्धतीने भांडवल उभा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो आणि काही खर्च कसा कमी करता येईल या दृष्टीने सरकार या उद्योजकांना मदत करत असतं. म्हणजेच रस्त्याची सुविधा म्हणजे पायाभूत सुविधा, शिक्षणविषयक सुविधा त्या एरियामध्ये देता येतील का, आरोग्यविषयक सुविधा देता येतील का याच्यावरती विशेष भर दिला जातो आणि या सुविधा जर चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देता आल्या पुरवता आल्या तर त्याचा फायदा हा तिथल्या उद्योगधंद्याला होत असतो आणि उद्योग त्यामुळे आणखी चांगल्या पद्धतीनं किंवा आणखी विकसित व्हायला
वेगाने मदत होऊ शकते. स्वतः लायबेस्टाईन जे आहेत ते सरकारमधील स्टॅबिलिटी आणि खर्चाच्या बाबतीत याच्यावर विचार केलेला आहे त्यांनी. लायझर्स या विचारवंतांनी त्याची मांडणी करून गव्हर्नमेंट स्टेबल असणं यावर ते प्रकाश टाकलेला आहे. अर्थसंकल्प मांडताना त्यामुळं ठामपणा किंवा विशिष्ट एक मत आपण म्हणूया ते निश्चितपणे असलेलं दिसून येतं. अर्थसंकल्प जो अशा प्रकारे अर्थशास्त्राच्या किंवा आर्थिक बाबीच्या घडामोडीच्या याच्यावर मांडणी केला जातो आणि तो पुढील वर्षाचा ताळेबंद असतो. म्हणजे बजेट हे कोणतंही बजेट जे असतं ते फ्युचर प्लॅनच्या अनुषंगाने असते. पास्टसाठीच आपल्याला बजेट बनवावं लागत नाही. ते एक्सपेंडिचरच्या स्वरूपात कव्हरअप किंवा त्याचा अहवाल आपल्याला जमा करावा लागतो आणि या अर्थसंकल्पात जो विषय किंवा ज्या बाबीवरती आपल्याला खर्च करता येईल तो किती करता येईल, कशा पद्धतीने करता येईल याच्यावरती प्रकाश टाकल्याचा दिसून येतं आपल्याला. अर्थव्यवस्था ही स्वयंचलित नसते. तिला चालवण्याच्या दृष्टीनं स्थिर सरकार असणं अपेक्षित असतं आणि चांगला अर्थसंकल्प जर मांडलेला असेल ज्याच्यातून उत्पन्न चांगलं मिळू शकतं आणि गुणवत्तापूर्ण मालाचं उत्पादन हे घ्यायला त्याचं प्रोत्साहन मिळेल. ह्याच प्रोत्साहनाच्या आधारावरती जी काही उत्पादनं भारतात तयार होतात ती उत्पादनं आपल्याला एक्सपोर्ट करता येतील. परकीय देशामध्ये भारतातल्या नागरिकांनी ज्या काही सोयीसुविधा उपलब्ध केल्या निर्माण केल्या त्याचा लाभ देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घेता येऊ शकतो. त्यामुळं अर्थसंकल्पात जो अशा प्रकारे मांडणी केलेलं असतं त्यासाठीचं स्वयंचलित स्टॅबिलायझर्स असणं किंवा स्टॅबिलिटी असणं याला फार महत्त्व दिलेलं आहे. आर्थिक बाबीच्या दृष्टीनं आणि आर्थिक संकल्पनांच्या दृष्टीनं या वेगवेगळ्या पद्धतीच्या संकल्पना पाहायला मिळतात किंवा स्वतः लायझर्स या विचारवंतांनी सुद्धा आपल्या संकल्पना मांडलेल्या आपण पाहतो किंवा त्या अनुषंगाने दिलेल्या दिसतात. याच्यात आत्ता जो आपण गुंतवणूक किंवा सरकारी खर्च जो म्हटले तो सरकारचा खर्च किती असेल आणि त्याचा गुणक किंवा मल्टिप्लिकेशन किती असेल तर या सूत्राच्या आधारावरती म्हणजे 1/1 - याच्या आधारावरती हे काढता येऊ शकतं. म्हणजेच C = 0.8 जे दिलेलं आहे किंवा T = 0.2 असे जे दिलेलं आहे तर त्या अनुषंगाने उदाहरणाच्या आधारावरती काही बाबी आपल्याला पाहाव्या लागतील किंवा त्याची मांडणी ही तशा पद्धतीनं सरकारच्या मार्फत केली जाते. आणि गुणक हा म्हणजे एक 100 रुपयाची जर गुंतवणूक केली आणि गुणकाच्या आधारावरती ही गुंतवणूक किती आहे असं काढण्याच्या दृष्टीने केला विचार तर एक 100 रुपयाची नोट ही अनेकांच्या हाती जाईल. म्हणजे 10 जणांच्या जाईल, 20 जणांची जाईल, 20 × 100 असं आपल्याला करावं लागेल. म्हणजे एवढ्या जणांची कामं होतील. मग त्यातनं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर काही सेवा असतील, सर्व्हिसेस असतील तर ह्या गव्हर्नमेंट पुरवण्याचं काम करत असतं प्रामुख्याने. त्यामुळं स्वयंचलित जी काही यंत्रणा आहे त्याला एक आधार देण्याच्या दृष्टीनं सरकारमधीलच स्टेबिलिटी आणि खर्चाच्या बाबतीत यावरती भर दिलेला दिसतो. अर्थसंकल्पात जो अशा प्रकारे अर्थाच्या नुसार बदलतो किंवा GDP स्थिर करण्याच्या दृष्टीनं आता GDP डेव्हलप करण्याच्या दृष्टीनं सुद्धा म्हणजे उद्योग व्यवसायाला चालना देणं आणि या उद्योग व्यवसायाला चालना देत असताना कोणत्या बाबीवर जास्त गुंतवणूक करावी याच्यावर सरकारकडून बजेट डिक्लेअर केलं जातं किंवा बजेट मांडलं जातं. लायझर्सनी मांडलेलं ह्या जो स्वयंचलित स्टॅबिलायझर्स म्हणजे या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने आणि सरकारच्या स्थिरतेच्या किंवा स्थैर्याच्या दृष्टीनं मग राज्य असो, केंद्र सरकार असो किंवा इतर कोणत्याही बाबतीत असो तर त्यासाठीची GDPचं जो धोरण आहे ती GDP वाढ कशी होईल, ग्रोथ कशी होईल त्या दृष्टीनं प्रयत्न केला जातो. प्रत्येक देशाची GDP ही वाढतच असते दरवर्षी, परंतु त्या वाढीचा वेग कसा वाढवता येईल, पर कॅपिटल इन्कम कसं वाढेल म्हणजे दरडोई उत्पन्न कसं वाढेल, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जे म्हटलंय तिथं कशी वाढ होईल याच्यावरती विशेष भर दिलेला दिसतो किंवा देणं अपेक्षित असतं. आता सरकारी खर्च आणि कर दरातील बदलाचा परिणाम. सरकारचा खर्च जर जास्त असेल किंवा चांगल्या पद्धतीचा असेल तर सरकारकडून केली जाणारी गुंतवणूक ही आपण योग्य विनिमय होतोय अशा पद्धतीची होऊ शकते. आणि सरकारी धोरण जर योग्य नसेल आणि त्याचा खर्च आता आपण कोविडच्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं, कोविड पॅन्डेमिकच्या काळात जर पाहिलं
तर अन्नधान्यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणावरती खर्च करावा लागला आणि त्याचबरोबरीनं किंवा त्याहीपेक्षा किंबहुना जास्त हा आरोग्यविषयक सेवावरती खर्च करावा लागला सरकारला. त्यामुळं काय झालं, मग हॉस्पिटल्सची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं मग तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण हॉस्पिटल्स उभारण्याचं काम, टेंट उभारण्याचं काम सरकारच्या मार्फत झालं. अ, घरोघरी जाऊन लसीकरणाचा देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला, परंतु तो इतका यशस्वी न होता. काही ऑफिसेस किंवा काही हॉस्पिटलच्या मार्फत किंवा शाळा शिक्षण व्यवस्थेच्या मार्फत सुद्धा या सोयीसुविधाचा वापर करून अचानक आलेलं संकट कोविड-19चं पॅन्डेमिकचा काळ आपण म्हणूया, प्रादुर्भावाची जी काही लक्षणं होती, तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरण मोहीम सरकारने वेगवेगळ्या हाती घेतल्या. त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर हे सरकारकडे अगोदर नव्हतं, परंतु नंतर-नंतर जे आहे त्याचा विनियोग कसा करता येईल, त्याचा वापर कसा करता येईल, त्याच्यावरती भर दिला आणि या दरात वाढ करून म्हणजे सरकारी खर्च या वेळेला वाढला आणि आत्ता सध्या आपण पाहतोय की नंतर-नंतर आता हे खर्च कमी करून सरकार आपल्या उत्पन्नाचं कव्हर करण्याचं काम किंवा उत्पन्न भागवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहे. या उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने कर दरातील जो बदलाचा परिणाम आहे, तो त्याच्यात जाणवतो. टॅक्सेसचे रेशो जे आहेत ते बदलले. म्हणजे एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने घेतलेलं काम हे जर समजा 5 वर्ष, 10 वर्षापूर्वीच असेल आणि त्याचा अंमलबजावणी आता करायची असेल, तर तो देखील करत असतो किंवा तसा बदल हे घडवून आणत असतात. त्यामुळे वित्तीय धोरण ही साधने आहेत आणि सरकारी खर्च किंवा हस्तांतरण आणि कर दर यालाच सरकार परिमाण बदलते किंवा त्या अनुषंगाने तशी मांडणी आपल्याला दिसून येते. त्यामुळे आर्थिक धोरणातील बदलाचा विचार करूया आणि वित्तीय धोरण हे कशा पद्धतीनं सक्षम होऊ शकतं याची मांडणी हे सरकारी खर्च किंवा हस्तांतरण या शब्दाचा अर्थ हा ॲक्च्युली हस्तांतरणीय उत्पन्न जे असतं ते आपण म्हणूया की सेवानिवृत्तीनंतर मिळालेलं जे उत्पन्न किंवा येणारं डिव्हिडंड वगैरे आपण जसं म्हणतो किंवा पी-एफ म्हणतो आपण आणि तो पी-एफच्या मार्फत या अकाउंटला फायदे मिळत असतात. या उत्पन्नाचं हस्तांतरण जर जास्त झालं म्हणजे थोडक्यात पेन्शन्स योजना ज्या लागू केल्या आणि त्या सगळ्यांपर्यंत असल्या तर मोठ्या प्रमाणावर या पेन्शन योजनेमुळं सरकार आपलं उत्पन्न जे आहे ते वितरित करत आहे असं दिसून येतं. परंतु हे करताना काही बाबतीत जास्त खर्च सरकारला करावा लागतो आणि जे काही पेन्शनधारक आहेत त्यांच्यापर्यंत उत्पन्न पोहोचवावं लागतं. त्यामुळे सरकारी खर्च जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने शैक्षणिक सुविधामध्ये असतील, आरोग्यविषयक सेवामध्ये असतील किंवा इतर अनेक सरकारकडून दिल्या जाणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर साधनसामुग्री किंवा पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या कशा वाढवता येतील त्याच्यावर भर आहे. कर दर किंवा टॅक्सेस याच्यात झालेले बदल किंवा टॅक्स परिणाम इम्पॅक्ट आपण म्हणूया ते इम्पॅक्ट किती होतील, कशा पद्धतीने होतील त्याचा वाहपो किंवा त्याचा अभ्यास हा उत्पन्नाच्या गटानुसार करावा लागतो किंवा उत्पन्न रेशोनुसार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. या सरकारी बजेटमध्ये किंवा बजेट जे मांडलं जातं आपल्या भारतातलं बजेट जे आहे किंवा आता सध्याचे आपण म्हणूया की निर्मला सीतारामन हे अर्थमंत्री आहेत आणि त्या राज्याचं देशाचं बजेट हे मांडत असतात. रेल्वे बजेट देखील देशाच्या बजेटमध्येच अंतर्भूत केल्यामुळं ते एकच मांडलं जातं, त्याचं वेगळं रेल्वे मंत्र्याकडून बजेट मांडलं जात नाही. सरकार आपलं उत्पन्न पुढील वर्षासाठीचं तरतूद करतं आणि एका बाजूला आपलं उत्पन्न कसं मिळत राहील म्हणजे खर्च करण्याचा प्लॅन हा पुढील वर्षासाठी असतो आणि उत्पन्न घेण्याच्या दृष्टीनं या विशिष्ट कालखंडात किती उत्पन्न घेता येईल त्यावरती प्रकाश टाकला जातो. अर्थसंकल्प हा प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. घरच्यांना किंवा त्यांना किती उत्पन्न मिळेल आणि त्याचा काय भाग होऊ शकतो किंवा जाणून घेण्यात रस हा खरं तर वैयक्तिक पातळीवर पाहिलं तर अनेकांना बजेट किंवा अर्थसंकल्प काही 10-20% लोकांना किंवा 50% लोकांना आपण म्हणूया अंदाजपत्रकीय धोरण किंवा बजेट याच्यात फारसा रस नसतो. कारण समजून घ्यायला ते किचकट आहे आणि या वर्षभरासाठीचं त्याच्यात नियोजन किंवा ताळेबंद असल्यामुळं खूप मोठी वीज आकडेवारी जी आहे ती त्याच्यामध्ये मिळते आणि त्या आकडेवारीतली गुंतागुंत ही कळत नाही. त्यामुळे साध्या सोप्या पद्धतीनं वेगवेगळी जे अर्थतज्ञ असतील किंवा इतर या बजेटच्या अनुषंगाने काम करणारे तज्ज्ञ असतील तर ते त्याच्यावर बारकाईनं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यातले वेगळे पॉईंट किंवा शब्दशः त्याचे अर्थ सांगण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळं
सगळ्यांपर्यंत नाही, परंतु कुटुंबातल्या प्रत्येक एका व्यक्तीला तरी हे अंदाजपत्रकीय धोरण हे समजून घेणं किंवा समजणं हे अपेक्षित असतं. त्यामुळं उत्पन्न कशा पद्धतीनं बदललेलं आहे, वाढलेलं आहे, ते समजायला निश्चित फायदा होतो. उत्पन्न वाढलं नाही किंवा एखादा निर्णय घ्यायचा असेल, घर बांधायचं आहे, गाडी घ्यायची आहे, तर या बजेटचा अभ्यास हा त्या व्यक्तीकडे असणं अपेक्षित असतं. कोणतीही मोठी खरेदी करताना, कारण कुटुंबामधली बचत ही त्या तुलनात्मकरित्या कुटुंब संस्था जी बचत करतात त्याच्यातून असं काहीतरी खरेदी करण्याचं काम केलं जातं आणि या खरेदीतून म्हणजे आवश्यक गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी वेगवेगळी ध्येय धोरणं किंवा जी सरकारची आहेत ती पाहिली जाणं किंवा अभ्यासणं महत्त्वाचं असतं. काही योजना ह्या कालांतराने येणाऱ्या असतात, काही योजना सुरू असतात आणि त्याचा लाभ घेण्याच्या दृष्टीनं कुटुंब संस्था प्रयत्न करते किंवा व्यक्ती या प्रयत्न करत असतात. तशाच पद्धतीनं उद्योग संस्था देखील आपलं उत्पन्न हे कर रूपाने किंवा टॅक्सच्या स्वरूपामध्ये भरत असतात. हा इनडायरेक्ट टॅक्स असतो जर वस्तू असेल तर आणि एका व्यक्तीच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला काही डायरेक्ट टॅक्स हे देखील त्याच्यावर लागलेले असतात आणि या डायरेक्ट टॅक्समुळं मिळणारा बेनिफिट हा किती मिळू शकेल त्या दृष्टीनं भांडणी असते किंवा त्याच्यातला रस हा सर्वच खरं तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं अंदाजपत्रक हे समजून घेणं अपेक्षित असतं. बजेट समजून घेणं अपेक्षित असतं. जसं एखादा छोटा कार्यक्रम आपण म्हणूया, त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने देखील प्लॅनिंग आपल्याला करावं लागतं. कालांतराने आपण काय करणार आहोत, कसे करणार आहोत, ते बाबी पाहाव्या लागतात. आता याच्यातला दुसरा भाग जो आहे तो असं सांगितलंय, सरकारने आपल्या उत्पन्नाचे स्रोत आणि क्षेत्र हे शोधणे आवश्यक आहे. जिथे खर्च करणे आवश्यक आहे, तिथं सरकारने खर्च करणं अपेक्षित असतं. त्यामुळे सरकारी अर्थसंकल्पना खूप महत्त्व आहे. गव्हर्नमेंट ज्यावेळेला बजेट मांडतं, याला एक्सपेंडिचरच्या बाजूने देखील आणि एकूणच त्या देशाच्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं हे सरकारने मांडलेलं अंदाजपत्रक किंवा बजेट हे अत्यंत काटेकोरपणे किंवा चांगल्या पद्धतीने पाहणं अपेक्षित असतं. प्रत्येक व्यक्तीशी निगडीत अर्थसंकल्प हा आहे. त्यामुळे खर्च करणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारी अर्थसंकल्पाला खूप महत्त्व आहे. या संदर्भात आम्ही सरकारी बजेटचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बजेट हा शब्द वापरला गेलेला आहे किंवा सरकारकडून वित्तीय विवरणाच्या अनुषंगाने बजेटची तरतूद तशा पद्धतीने केलेली आहे. हा शब्द वापरून खरं तर वेगवेगळे लॅटिन वगैरे त्याला शब्द आहेत आणि बजेटच्या अनुषंगाने खूप विश्लेषणात्मक माहिती आपल्याला गुगलवर देखील मिळू शकते. त्यामुळं उत्पन्नाच्या अनुषंगाने बजेट कशा पद्धतीनं अपेक्षित आहे, म्हणजे उच्च उत्पन्न गट असतील, कितीपर्यंत उत्पन्न वाढल्यानंतर किती कर लागायचे आणि लादलेल्या करातून आपल्याला किती उत्पन्न मिळेल, या बाबी देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळं बजेट हे महसुली आणि खर्चाची नोंद ठेवते. आता या महसुलामध्ये काय सांगता येईल? बजेट महसुलामध्ये सरकारचं उत्पन्नाचे स्रोत जे आहेत किंवा महसूल विभाग आपण म्हणतो, त्या महसूल विभागाकडून आपल्याला उत्पन्न घेण्याचं काम केलं जातं. म्हणूनच राज्यासाठी किंवा केंद्रासाठी महसूल मंत्री हा एक वेगळा हे केलेले आपल्याला पाहायला मिळते. महसुली अंदाजपत्रक मांडताना या अंदाजपत्रकाच्या सर्व बाजूने व्यापक अर्थाने खरं तर याची मांडणी आहे आणि त्याची खर्चाची नोंद एक्सपेंडिचर्स नोट आपण म्हणूया ती किती आहे किंवा कशा पद्धतीनं आहे त्याच्यावरती सुद्धा बारकाईनं विचार विनिमय आपल्याला करावा लागतो. त्यानंतर सरकार बजेटचे काही मांडत असतात त्याच्यातनं अनुभवात असेल तर तूट ही येत असते. याचा अर्थ सरकार कमाईपेक्षा जास्त खर्च करत आहे. तुटीचा अर्थसंकल्प किंवा तूट का मांडली जाते याचं कारण असं उत्पन्नापेक्षा जास्तीचा खर्च. आता अर्थात प्रत्येकाला हे आपले असंच असतं, व्यक्तीचा विचार केला, संस्थेचा विचार केला, राज्याचा देशाचा विचार जर केला तर आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च आपला असल्याचं दिसून येतं आणि याच्याशी ताळमेळ घालणं हे खरं तर कठीण जातं. त्यामुळे दरवर्षी अंदाजपत्रक हे राज्याचं आणि देशाचं मांडलं जातं. कारण एखादा मुख्यमंत्री असेल, एखादा उपमुख्यमंत्री असेल, इतर काही मंत्री असतील आणि ते अन्यथा काय करतील, खूप मोठ्या मोठ्या घोषणा करतील आणि त्या घोषणानुसार वितरण देखील पैशाचं वितरण देखील करण्याचा प्रयत्न करतील. परंतु या वितरणातून एकूण किती वितरण करावं, नाहीतर काही लोक असं सांगतात की आता बजेट मांडल्यानंतर किंवा सरकारचं काही कामं चालू असताना मोठ्या प्रमाणात त्यावर एकाच ह्याच्यावर ते खर्च केला जातो
आणि तो खर्च कव्हर करण्यासाठी उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. कमाईपेक्षा जास्त खर्च करताना अनेक बाबीवरती खरं तर वाहपो किंवा विचार होणं अपेक्षित असतं. हा जसं की आपण काही विनोदाच्या अनुषंगाने किंवा सॉंग्समध्ये पण पाहतो किंवा मूव्हीजमध्ये पाहतो की इन्कम म्हणजे आमदनी 98 आणि खर्च रुपया. म्हणजे 98 मिळतात आणि खर्च मात्र किंवा 50 पैसे मिळतात आणि ₹1 खर्च केला जातो. यालाच सरकारी धोरण असं म्हटलं जात नाही, तर व्यक्ती पातळीवरती या धोरणाची अंमलबजावणी करताना सरकार किंवा वित्तीय धोरणाच्या मार्फत हे वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत हे उत्पन्न काढून घेण्याचं काम हे सरकार करत असतं. जर अंदाजपत्रक नाही मांडला आणि आहे ती रक्कम ज्याच्या त्याच्याकडे जर असेल आणि तेवढीच्या तेवढी जर त्याला विनियोगाला मिळाली, तर कदाचित या पैशाचा गैरवापर होण्याची शक्यता असते. नियंत्रण ठेवणं किंवा इन्फ्लेशन रेशोवरती कंट्रोल ठेवण्याचं काम या त्यामुळं उत्पन्न आणि त्याचा अनुभवाच्या अनुषंगाने जर पाहिलं तर बजेट हे विशेष महत्त्वाचं आहे. बजेट अधिशेष अनुभवतो, म्हणजे बजेटमध्ये अधिशेष अनुभवतो तर सरकारी खर्चापेक्षा कमी उत्पन्न किंवा त्या अनुषंगाने त्याची मांडणी असते. त्यामुळं बजेट अधिशेष हा अनुभवला तर जातोच, तर सरकारी खर्चापेक्षा त्याची कमी असू नये, तो तितकाच असणं अपेक्षित असतं किंवा जास्त असणं अपेक्षित असतं. त्यामुळे सरकारकडून येणारं बजेट आणि त्याचा अधिशेष किंवा शिल्लक राहणारी रक्कम खरं तर शिल्लक म्हणण्यापेक्षा आलेली तूट भरून काढण्यासाठी सरकारचा खर्च हा सरकार कमी कमी करण्याचा प्रयत्न करतं. सरकारी खर्च जर कमी झाला तर अनेक फायदे हे मिळू शकतील किंवा त्या अनुषंगाने तसा प्रयत्न देखील होणं अपेक्षित असतं. त्यामुळं बजेट अधिशेष जो अनुभव आहे तो तर सरकारी खर्चापेक्षा जास्त किंवा कमी आहे, परंतु तो खर्च हा सरकारला न झेपणारा असतो. त्यामुळे वारंवार करावे लागणारे खर्च आहेत ते सरकार कमी करण्याचा प्रयत्न करतं किंवा बंद करण्याचा प्रयत्न करतं. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण याच्या आधारावरती आत्ता आपण जर पाहिलं तर सेवा क्षेत्रातल्या शिक्षण क्षेत्रात किंवा शिक्षण या विभागाचं जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात खाजगीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये असणाऱ्या ज्या काही शाळा, महाविद्यालये जे आहेत त्याच्याऐवजी आता खाजगी संस्था कायमस्वरूपी विनाअनुदानित असं म्हटलं जातं त्याला, आणि या संस्थांचं प्रमाण देखील खूप विचार करण्यासारखं किंवा वाढलेलं आपण पाहतोय. म्हणजे खाजगीकरणाचे हे जरी फायदे झाले तरी पण या फायद्याच्या बाजूने विचार करता इन्फ्लेशन रेशो आपल्याला कमी करायचा असतो म्हणून असं केलं जातं. किंवा रोजगारामध्ये सर्व समावेशकता पाळावी किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत रोजगार मिळवून द्यावा यासाठी अशा बाबी किंवा अशा अनुभव हे सरकारच्या मार्फत घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा घेत असतानाच आपण पाहतो. या अनुभवात असणाऱ्या ज्या काही सरकारी बाबी आहेत त्यापेक्षा त्याची असणारी बाब ही विशेष करून विचारात घ्यावी लागते. महसूल सामान्यतः बहुसंख्य सरकारांना अर्थसंकल्पीय तुटीचा सामना करावा लागतो. म्हणजेच महसुली तूट कधी होऊ शकते, ज्यावेळेला काही विशिष्ट काम करण्यासाठी भांडवल सरकार उभा करतं किंवा महसूल रूपाने काही रक्कम जमा करतं आणि या महसुलातून आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे सामान्यतः बहुसंख्य सरकारांना अर्थसंकल्पीय तुटीचा सामना करावा लागतो. म्हणजेच आपला होणारा खर्च हा जास्त असतो आणि मिळणारं उत्पन्न हे तुलनात्मकरित्या कमी राहतं. त्यामुळं अंदाजपत्रकीय तूट हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं कोणतेही अंदाजपत्रक मांडताना किती तुटीचा अर्थसंकल्प आहे, का सिल्कीचं अंदाजपत्रक आहे, का समतोल अंदाजपत्रक आहे, म्हणजे जेवढं उत्पन्न आहे तेवढाच खर्च आहे का, जेवढं एक्सपोर्ट केलं जातं किंवा जेवढं परदेशातून आपण वस्तूची आयात करतो तेवढ्याच प्रमाणात आपण निर्यात करतो का, याचा विचार होणं अपेक्षित असतं. दरवर्षीचं आलेली आकडेवारी वेगवेगळ्या रिपोर्टच्या अनुषंगाने, तर ते रिपोर्ट अहवाल हे एकत्रित केले जातात आणि त्याच्यातून माहिती मिळवली जाते. या अनुषंगाने ज्या वेळेला सारांशाकडे आपण जाणार आहोत त्यावेळेला यावरती आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे की बजेट किंवा महसूल जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने मांडला जातो. राज्यात असेल, केंद्रात असेल, आणि काही उत्पन्नाचे सोर्सेस हे केंद्राला दाब जास्त असतात. त्यातून सरकारकडचं किंवा त्या ठिकाणचं राज्याचं उत्पन्न हे शासकीय यंत्रणेमार्फत काढून घेतलं जातं आणि या मिळालेल्या उत्पन्नावरती SLR, CRR किंवा कॅश रेशो, बँक रेट
अशा मार्फत म्हणजे बँकिंग प्रणालीच्या मार्फत हा पुन्हा वित्तीय संस्थांमध्ये प्रवाहित केला जातो किंवा त्याचा प्रवाह तशा पद्धतीने टर्न झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता हे कमाईपेक्षा जर जास्त खर्च होत असेल तर त्या खर्चाला नियंत्रित करावं लागतं किंवा काही कालावधीत मिळणारं उत्पन्नही त्याच्या आधारावरती जास्त मिळेल अशी एक शक्यता असू शकते. त्यामुळे सरकारचे अंदाजपत्रक सादर करतं, मांडणी करतं, तर त्या मांडणीमध्ये या बाबीवर आपल्याला लक्ष देणं अपेक्षित आहे. सरकार करत असणारा जो खर्च असतो तो कशा पद्धतीने, तर तो महसुली हा सामान्यतः बहुसंख्य सरकारांना अर्थसंकल्पीय तुटीचा सामना करावा लागतो आणि तुटीचा अर्थसंकल्प असल्यामुळे आणखी त्याच्यात किती भर घालावी हा सर्वांपुढं खरं तर प्रश्न असतो. त्यामुळे आहे तेवढंच बजेट पुढे घ्यावं का, काही कोटींमधलं बजेट जर असेल तर ते वाढवता येईल का, म्हणजे 1 कोटी आहे तिथं 2 कोटी करता येईल का, 3 कोटी करता येईल का, तर या बाबीवरती अंदाजपत्रकीय बाबी ह्या प्रकाश टाकताना दिसतात. महसूल हा सामान्यतः बहुसंख्य सरकारला अर्थसंकल्पीय तुटीचा सामना करताना सामोरं जावं लागतं, त्यावेळेला याचा उपयोग होतो. त्यामुळं महसूल जमा करणं आणि त्याची मांडणी करणं हा देखील भाग हा बजेटच्या अनुषंगाने येत असतो किंवा त्याच्यात मांडणी आहे तशा पद्धतीची. त्यानंतर आता याच्यात सारांश रूपाने जर आपण पाहिलं या युनिट 6 मध्ये तर अनेक बाबीवरती प्रकाश टाकलेला दिसतोय. एकूण मागणी ही पुन्हा परिभाषित केली केली आणि सरकारी क्षेत्राचा समावेश असल्याने आर्थिक कर किंवा बदलल्या आणि सरकारी खर्च यासाठी किंवा यासारखी धोरणात्मक साधने याच्यात विचारात घेतली जातात, त्याच्यात मांडली जातात. एकूण मागणी चा प्रभाव कशा पद्धतीचा आहे, तो जर जास्त असेल तर सरकार तशा पद्धतीने निर्णय घेत असतं किंवा सरकारी क्षेत्राचा समावेश हा असल्याने आर्थिक कर किंवा बदलत्या सरकारी धोरणानुसार खर्च करण्याची क्षमता किंवा त्याची कपॅसिटी ही दिसून येत असते. सरकारी गुणक आणि कर गुणक असल्याचे आढळले. गुंतवणूक गुणकपेक्षा लहान आहे का, तो भाग विचारात घ्यावा लागतो. सरकारी बजेट ही तुटीच्या वेळी सरकार कर्ज घेते, ज्यामुळे खाजगींना त्रास होतो आणि निधीची व्यवस्था जी आहे ती करण्यासाठी त्याची कंपनी किंवा तशा पद्धतीने प्रयत्न होत असतो. जसजसं सरकारी खर्च वाढेल तसतसा अर्थसंकल्प हा आत जाईल किंवा त्याची मांडणी तशी केली जाईल आणि त्यामुळं सरकारी गुणक म्हणजे काही कोटीची तरतूद जर केली तर त्या काही कोटी रकमेतून सरकार त्याचा प्लॅन करतं की कोणत्या क्षेत्राला किती कोटी रुपयाची रक्कम करायची. त्यामुळं आपण पाहतो की अंदाजपत्रक आले की काही कोटींच्या घोषणा ह्या केलेल्या असतात किंवा रस्ते विकासासाठी समजा काही 100 कोटी रुपये तरतूद आहे, अमुक याच्यासाठी 2000 कोटीची तरतूद आहे, तमुक याच्यासाठी ती तेवढी तरतूद आहे. तर ह्या वेगवेगळ्या क्षेत्राला ही काही कोटींची तरतूद ही द्यावी लागते. दुसरी गोष्ट, निश्चित असा सरकारला काही खर्च हा देखील असतो, त्याच्यामुळे त्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे समग्र पातळीवरची धोरणं राबवताना सरकारला अनेक बाबतीमध्ये विचार करावा लागतो. सर्वसमावेशकता कशी येईल, मग छोट्या-छोट्या अगदी मनरेगासारखी म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही राबवताना देखील त्याच्यावरची तरतूद जर चांगली केली तर तेवढ्या जास्त लोकांना रोजगार निर्मितीचं काम सुद्धा समग्र पातळीवरती होऊ शकतं आणि अशी धोरणं ही सरकार दरवर्षी राबवण्याचा प्रयत्न करतं. किंवा अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने सुद्धा म्हणजे पंतप्रधान आवास योजना असतील किंवा वेगवेगळ्या योजना, अटल शटल या योजना ही देखील आपण पाहतो. पूर्वी काही गांधी घराण्यांच्या आधारावरती इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी या अनुषंगाने सुद्धा शैक्षणिक संस्था असतील. पण अशा वेगवेगळ्या संस्था पातळीवरती किंवा वेगवेगळ्या स्थानीय पातळीवरती वेगवेगळी सरकार ज्या वेळेला येतात त्यावेळेला सरकार आपल्या सरकारच्या मार्फत देशाचा प्लॅन तयार करतं आणि आर्थिक तरतूद तयार करतं. त्यामुळं अंदाजपत्रकीय धोरण ही किती काळासाठी, तर हे दरवेळेला दरवर्षी 1 वर्षासाठीचा विचार करून केलेला असतं. लॉंग डिस्टन्स भविष्याचा विचार आहे, परंतु चालू वर्षातली त्याची किती टक्के गुंतवणूक त्या क्षेत्रात करता येईल याच्यावरती त्याचा विचार विनिमय केलेला असतो. ज्यामुळं खाजगींना त्याचा त्रास किंवा वैयक्तिक पातळीवर आता आपण दुसऱ्या बाजूने पण म्हणतो खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण झालं. तर या खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणातून आलेली उत्पन्नाची तरतूद जी आहे ती व्यवस्थित जर झाली तर निश्चितपणे अर्थव्यवस्थेला फायदा किंवा त्यातून मिळणारे जे काही बेनिफिट्स आपण म्हणूया
ते चांगले असू शकतात. इथं म्हटले सरकारी बजेट तुटीच्या वेळी सरकार कर्ज घेते. आता तूट जर असेल तर सरकारला स्वाभाविक आहे की कर्ज घ्यावं लागतं. परंतु ते कर्ज प्रमाणात असणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. मग देशाचा असो किंवा राज्याचा असो आपला खर्च भागवण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावं लागतं. या कर्ज रूपाने द्यावी लागणारी रक्कम दुसऱ्या बाजूने आपण म्हणता येईल. कारण EMI देणं आपण म्हणतो होम लोनसाठीचा EMI असेल, कार लोनसाठीचा EMI असेल म्हणजे काय हप्ता. आता तो हप्ता म्हणजे मुद्दल आणि प्रिन्सिपल अमाउंट ही किती दिली किंवा घेतली जाते हे पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे. ज्यामुळे खाजगींना त्रास होतो किंवा निधीची व्यवस्था जी करण्यासाठी आहे कंपन्या किंवा जसं सरकारी खर्च वाढेल तसा अर्थसंकल्प हा आता बदललेला दिसतो किंवा त्याच्या अनुषंगाने तरतूद करून घेण्याचं काम हे सरकारच्या यंत्रणेमार्फत केलेलं आपण पाहतो. तूट तथापि त्याच वेळी समतोल उत्पादन वाढते जे ह्यामधून कर प्राप्ती वाढवते. संतुलित बजेट गुणक आउटपुट कसे दाखवते. सरकारी खर्च जितका वाढतो तितक्याच प्रमाणात याच्यात देखील वाढ होणं अपेक्षित असतं. जे यामधून कर प्राप्ती वाढवते. संतुलित बजेट किंवा गुणक आपण म्हणूया ते गुणक किती प्रकारात असू शकतात किंवा आउटपुट कसे दाखवले जाईल. सरकारी खर्च जितका वाढतो तितक्याच प्रमाणात जर याच्यात वाढ झाली तर त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे सरकारी गुणक आणि कर गुणक असल्याचे आढळलेले दिसून येते. गुंतवणूक गुणकपेक्षा सरकारचा जो गुणकाचा दर आहे किंवा सरकारी इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने जी इन्व्हेस्टमेंट केली जाते त्यातून जनतेचा फायदा होतोय का, बेकारी जाऊ शकते का, बेरोजगारी जाऊ शकते का, उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं एम्प्लॉयबिलिटी कशी क्रिएट करता येईल. रोजगार निर्मिती जर वाढली तर जनतेच्या हातामध्ये पैसा मोठ्या प्रमाणावर यायला मदत होते. कारण उत्पन्न मिळालं तर तो व्यक्ती गुंतून जातो आणि दुसरी गोष्ट त्याचा होणारा खर्च जो आहे तो त्यामुळं कमी कमी होत असतो. जसं की आपण म्हणतो की आता भारतातच शनिवार आणि रविवार सुट्टी असावी किंवा वीकेंड आपण म्हणताना आठवड्याचा शेवटचा दिवस किंवा मंथ एंड आपण म्हणतो त्यावेळेला काही कामांचा लोड असतो आणि मानसिक ताणतणाव देखील असतात. त्यामुळे 2-2 सुट्ट्या असाव्यात आठवड्यातून अशा अपेक्षा असते. परंतु ही कुणाला की ज्याच्याकडे कामाचा लोड जास्त असतो किंवा जास्त तास काम असतं अशा ठिकाणाला याच्यातनं विचार करणं अपेक्षित असतं. म्हणजे बँकिंग क्षेत्र ज्यावेळेला आपण पाहतो, ॲग्रिकल्चर सेक्टर आपण पाहतो 10 ते 5 असं टायमिंग जे आहे ते 10 ते 5, 6, 7 वाजेपर्यंत जॉब चालतो. त्यामुळं बँकिंग क्षेत्रातील देखील आपण पाहतो की याचं सेटलमेंट होईपर्यंत त्या दिवशी सुद्धा आपल्याला बँकेतून बँक कर्मचारी बाहेर पडत नाहीत असं दिसतं. त्यामुळे फायनान्शियल लिटरसीच्या अनुषंगाने किंवा साक्षरतेच्या अनुषंगाने लोकांवरती प्रोग्राम राबवणं असेल किंवा अवेअरनेस क्रिएट करणं असेल तर त्याच्यावरती भर द्यावा लागतो. आणि सरकार गुंतवणूक करताना किंवा त्याच्या किती पट करावी किंवा किती गुंतवणूक केल्यानंतर किती पट बेरोजगारी दूर जाऊ शकते. जसं की मनरेगा आहे, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, म्हणजे काही लाख कोटींची जर गुंतवणूक केलेली असेल तर याच्यातून मिळणारं उत्पन्न हे चांगल्या पद्धतीने मिळू शकते. उत्पन्न घेण्यापेक्षा आहे त्या जनतेला एम्प्लॉयबिलिटी क्रिएट करणं आणि जी बांधबंदिस्तीची असतील किंवा वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने असतील, वनांची काही कामं असतील ती जर आपली वाढवलेली असेल, डोंगराळ भागात काही काम केलेलं असेल या योजनेच्या मार्फत तर त्यातून मिळणारं आउटपुट हे इनडायरेक्टली त्या सरकारला किंवा त्या देशाला, त्या राज्याला, त्या परिसराला हे खूप मोठ्या प्रमाणावर असू शकतं. कारण वृक्ष लागवड केली किंवा छोटे छोटे पाण्यासाठीचे खड्डे खोदले आणि भविष्यात त्यात पाणी साचलं, पाऊस पडल्यानंतरचं पाणी त्याच जागेला जर जिरपलं तर त्यातून आजूबाजूचा परिसर हा हिरवळ होईल किंवा पाणी आडवा पाणी जिरवा ही जी योजना होती अगोदरची आणि याच्यामुळं त्या स्थानिक पातळीवरचं पाणी त्याच एरियामध्ये मुरल्यामुळं ते पाणी वाहून न गेल्यामुळं त्या एरियात पाणी किंवा त्या परिसरात पाणी हे टिकून राहतं आणि मग शेती उत्पादन हे चांगली घेता येतात. जंगलाचा विकास जो आहे तो चांगल्या पद्धतीने होतो. तिथं वृक्ष लागवड जर झाली तर त्या वृक्षापासून हिरवळ किंवा हरित घटक वाढलेले असतात आणि त्यामुळे भविष्यात पडणारं पर्जन्यवृष्टी सुद्धा त्याच एरियामध्ये जास्त प्रमाणात दिसते. म्हणजे जिथं झाडे आहेत मग त्यामुळं कार्बन डायऑक्साईड शोषण्याचं काम वृक्ष हे करत असतात. त्याचबरोबर ऑक्सिजन सोडण्याचं काम करतात. त्यामुळं प्राण्यांसाठी लागणारा आवश्यक ऑक्सिजन हा वेगवेगळ्या वृक्षांपासून
किंवा वृक्ष संवर्धनाच्या मार्फत त्याची जोपासना जर झाली तर आपल्याला त्याच्यातून फायदा होतो. म्हणजे एखादी गुंतवणूक केल्यामुळं, जसं एखाद्या शैक्षणिक संस्थेत गुंतवणूक केली, एखाद्या म्हणण्यापेक्षा सर्व शैक्षणिक सुविधा जर वाढवल्या, मग जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, पंचायत समित्यांच्या शाळा असतील, तर यांच्या मार्फत येणाऱ्या शिक्षण संस्थेला अ, पोषक आहार जो आपण म्हणतो, तो पोषक आहार जर चांगला मिळाला तर अन्नविषयक जी गरज मुलांची असते ती त्या कुटुंबाला एक प्रकारे आधार मिळतो आणि त्यामुळं त्या सर्व कुटुंबातील लोक आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवायला तयार होतात. म्हणजेच मिळालेला घटक हा जर फायदेशीर ठरला आणि त्याच्यातून सर्वांना वेळचा फायदा होईल. म्हणजे एखादं मूल न शिकणारं त्या आहारामुळं शिकायला लागेल. त्याच्यानंतर इतर सोयी-सुविधा सवलती म्हणजे स्कॉलरशिप मिळाल्या, तर आणखी त्यांना प्रोत्साहन मिळेल. त्यामुळं आणखी पुढे-पुढे जायला किंवा फायदा मिळवून घ्यायला निश्चितपणे मदत होईल. सरकारी बजेट आणि त्याच्यातून आलेली तरतूद याचा सुयोग्य पद्धतीने विनियोग जर झाला, तर देशाला, अर्थसंकल्पाला विनियोग झाल्यामुळं GDP वाढायला किंवा पर कॅपिटल इन्कम ग्रोथ करायला याच्यातून मदत होते किंवा दरडोई उत्पन्न वाढायला मदत होत असते. त्यामुळं गुंतवणूक कशा पद्धतीने करावी, किती गुंतवणूक करावी, हा सरकारी गुणकाच्या अनुषंगाने किंवा कर लादायचे तर किती कर लादले पाहिजे आणि त्याच्यातून गुंतवणूक गुणक कशा पद्धतीने पेक्षा लहान असू शकतो. कारण इन्व्हेस्टमेंट जर झाली तर सुरुवातीला कदाचित छोटी इन्व्हेस्टमेंट असेल, अल्प गुंतवणूक असेल, परंतु लाँग टाईमचा विचार करता त्यात गुंतवणुकीत भरही पडेल आणि त्या गुंतवणुकीचा अनेकांना फायदा मिळेल. त्यामुळे दीर्घकाळात देशाचा विकास व्हायला मदत होईल. त्यामुळे समग्र पातळीच्या धोरणाचा, समग्र अर्थशास्त्रात असा पॉईंट आपण वित्तीय धोरणाच्या अनुषंगाने चर्चेला घेतलेला आहे. त्याच्यात जशी जशी वाढ होत जाईल तशा पद्धतीने ही तूट, खरं तर तूट वाढायला नाही पाहिजे जास्त, ती थोडीशीच वाढली पाहिजे. म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प हा सादर करताना समतोल अर्थसंकल्पाकडे असणं जास्त अपेक्षित आहे. तो जास्त तूट जर वाढली तर आपलं परकीयाचं कर्ज आपल्या डोक्यावरचं वाढेल आणि त्यामुळं आपला विकासाचा दर भविष्यात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं परकीय कर्ज घेताना देशातला असो किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचं असो, कर्ज हे कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक सरकारनं करणं अपेक्षित असतं. अशा पद्धतीची मांडणी या वित्तीय धोरणाच्या अनुषंगाने म्हणता येऊ शकेल. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.